गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असतात. काल रात्री दुर्गादेवीची मिरवणूक सुरू होती गल्लीमधून आणि आवाज लगेच आल्यानंतर मी पटकन बाहेर आली आणि मी टेरेसवरूनच शूट करत होते. इथं बघा तुम्ही दुर्गादेवीची मूर्ती आणत आहेत आणि मी स्पष्ट शूट नाही करू शकले कारण मी खूप लांब होते आणि जवळ जाण्यासाठी तिथं डान्स वगैरे सुरू होतं आणि डॉल्बीचा आवाज पण खूप मोठा होता. ते आम्ही जवळ नाही गेले आणि आदूला मात्र तिकडं जायचं होतं कारण तिथं पण डान्स वगैरे करत होते आणि आदूलाही डान्स करायचं होतं, त्यामुळे तो तिथंच अंगणामध्येच उभा राहून डान्स करत होता तिकडं बघत. तुम्ही बघू शकता मी तेही थोडंसं शूट केलेलं आहे मी वरून. त्यानंतर आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे. मला आधी पूजा करायची होती पण आदूच्या पप्पाला ऑफिसला जायचं होतं म्हणून मी पहिल्यांदा त्यांना टिफिन वगैरे बनवून दिली आणि त्यानंतर म्हटलं पूजा करूया कारण मला आज पूजा करायला थोडीशी वेळ होणार. घर वगैरे सगळं क्लीन करूनच आपण पूजा करायला जातो आणि तसं मी सगळं झाडून वगैरे काढलं आणि फरशी वगैरे सगळं पुसून क्लीन केल्यानंतर देवपूजाला गेलं. घटस्थापना हा हिंदू धर्मातील एक विधी आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटाची स्थापना केली जाते. नवरात्रीचं सण म्हणजे कसं वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी आणि देवी दुर्गेच्या 9 रूपाची उपासना करण्यासाठी साजरा केली जाते. भक्त देवीची कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना करतात, पूजा अर्चा करतात आणि 9 दिवसांचा हा उत्सव देवीच्या विविध अवताराचे स्मरण करून साजरा केला जातो असं म्हणतात. त्यामुळे खूप छान वाटतं घरी. वातावरण पण अगदी कसं प्रसन्न वाटते आणि आपण कसं 9 दिवस परत पूजा वगैरे काही करता येत नाही, एकदा देव बसले की असं म्हणतात. त्याप्रमाणे मी सगळं आज पूजा वगैरे व्यवस्थित सगळं करून घेतलं आणि उंबऱ्याची पण अशी पूजा केली. मी तुम्हाला मागच्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेलंच हे शूट थोडंसं आणि ते सर्व करून घेतले. अचानकच आदूचे पप्पा ऑफिसमधून आले कारण त्यांचं दाढ फार दुखत होतं आणि मग कॉल आलेला की रेडी होऊन बस आपण जाऊया. त्यामुळं मग आदू वगैरे पण उठलेला, आंघोळ वगैरे केला आणि तो नमस्कार वगैरे करून घेतला. नेहमी तो आंघोळ वगैरे झाल्यानंतर पहिला स्वामींकडं येऊन नमस्कार वगैरे करतो आहे, हे त्याचं नेहमीचंच आहे. आणि त्यासाठी मग आम्ही आदूचे पप्पा आले आणि आम्ही डॉक्टरकडं निघालो आणि त्यांना तर एक बेळगावमध्येच RPDजवळ एक हॉस्पिटल आहे आणि तिथं आम्ही जाऊन दाखवलो, चेकअप केलो. ते आम्हाला संध्याकाळी यायला सांगितले. ओके गाईज, आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय.